जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे। शेतकऱ्यांनी कर्ज काढून दिवस रात्र मेहनत करून पीक उभं केलं, पण आता काढणीला आलेल्या कांद्याला बाजारामध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळतोय। परिणामी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेत। खर्चही निघत नाही तर घर चालवायचं तरी कसं, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। मदतीच्या घोषणांपेक्षा आम्हाला आमच्या घामाचा योग्य मोबदला द्या, अन्यथा शेतीत इतर पर्याय निवडण्याची मुभा द्या, अशी थेट मागणी नेकनूर इथल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या पुढे मांडली आहे। या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। कधी काळी ह्याच कांद्याने जे आहे शेतकऱ्याला सोन्याचा भाव दिला, मात्र आज जो आहे या कांद्याचे भाव जे आहेत ते कुठं तळाला लागल्याचं बघायला मिळत आहे। मी सध्या नेकनूर परिसरातील एका शेतामध्ये आहे, ज्या शेतामध्ये हा कांद्याची जी लागवड शेतकऱ्यांनी केली होती ते शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत। आता या कांद्याला काय भाव मिळतोय, काय परिस्थिती आहे शेतातली? सध्या कांद्याला भाव फारच कमी असल्यामुळं सध्या खर्च निघत नाही। सध्या कांद्याला एकरी माझ्या कांद्याला सध्या 50 ते 60 हजार रुपये खर्च येतोय आणि बाजारभाव व्यवस्थित न भेटल्यामुळे आता सध्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। तरी कांद्याला खर्च लावल्यापासून आता कांद्याला 6 ते 7 रुपये तुमच्या खिशामध्ये कशाची पावती आहे? हे कांद्याचीच पावती आहे। आता सध्या कांद्याला इतका जर दर कमी म्हणल्यानंतर कसं करायचं सांगा तुम्ही? काय दर आहे सध्याचा? आता सध्याचा 4-3 रुपये असा दर जर भेटत असेल तर आता काय करायचं तुम्ही सांगा? ह्या दरानं जर कांदा विकायचा म्हणलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीये। तुम्ही सांगा, आता सरकारला माझं एकच म्हणणं आहे की जर ह्या प्रकारे जर दर दिला कांद्याला तर शेतकऱ्याने नेमकं करायचं काय, असं म्हणणं आहे माझं। की माझं 1 एकर कांद्याचं क्षेत्र आहे, तरी आता सध्या गोणी भरायची म्हणलं तर बाईपासून जर हिशोब लावला तर कांद्याला एकरी कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये शेतकऱ्याला पदर न घालायचं म्हणलं तर शेती कशी करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहत आहे आता सध्याच्या घडीला। सध्या राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात तुम्ही सरकारला काय मागणी करता? त्यांनी त्याला हमी भाव द्यावा आम्हाला कांद्याला, बाकी आम्हाला त्यांचं रुपयाची हे नाही, पण फक्त आम्हाला हमी भाव दिला का त्यांनी 15-20 रुपये बांधून द्यावा त्यांनी आम्हाला, मग त्याच्यात आमचं 10 गोण्या निघू 20 गोण्या निघू आम्ही त्याच्यामध्ये समाधान आहेत। पण निवळ मातीमोल 2 आणि 3 रुपये गेलं तर आमचं भाडं निघत नाही ना, तिथं गेल्यानंतर गाडीचं भाडं, मंजुरी, हे लाईट खर्च, पुन्हा रातचं पाणी धरायचं, हे करायचं, बायाचं हे ते खर्च परवडतच नाही। 1 एकर कांदा लावायचं म्हणलं तर कमीत कमी 50 हजार रुपये जाते, 14 हजार रुपये एकर चालू आहे लागवड। 1 एकर लागवड करायची म्हणलं तर 14 हजार, खत 15-1 हजाराचं समजा जाऊन त्या लय नाही टाकलं तर 15 हजाराचं खत, 20 हजार काढणं, काटणं, ढिगारा भरणं, बारदाना, पाठविणं, हमाली 20 रुपये गुणी घेते तो, गाडीत टाकायला हमाला 20 रुपयाला गुणी घेते। मग तो गाडीवाला नेताना जवळजवळ नाही म्हणलं तर 12-13 रुपये सोलापूर कुंटल नेतो तो। मग शेतकऱ्यांनी करायचं काय नेमकं? शेतकं मटक हे करायचं मग काय आहे का त्याला? काय दुसरा स्कोपच नाही ना। नाही तर डायरेक्ट आम्हाला गांजा आपू लावण्यासाठी त्यांनी परमिशन द्यावा, त्याच्यामध्ये भरपूर पैसे आहेत। हो, बाकी काय त्याला? मग हे असलं आत्महत्या करण्यापेक्षा मग असं तरी जगून जेलमध्ये जाऊन बसून काहीतरी खातून पितून नाही तर